कशा आहात विद्यार्थी मित्रांनो, कसा चालू आहे अभ्यास? तर युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूटच्या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर मित्रांनो, आता जी 7वीची परीक्षा होणार आहे, इयत्ता 7वी स्कॉलरशिप, तर त्या स्कॉलरशिपच्या परीक्षेसाठी सर्वात महत्त्वाचा जर कोणता पेपर असेल तर तो पेपर आहे 2026चा. कारण की 2026चा पेपर ज्यांनी बनवला तेच शिक्षक 7वीचा 2026चा पण पेपर बनवणार. आणि त्याच्यामुळं जो पॅटर्न असणार तो पॅटर्न कसा असणार आहे? सेम सेम असणार आहे. पॅटर्न सेमच असणार आहे. आता काय झालेलं आहे की 8वीची स्कॉलरशिप आता 7वीला होणार आहे. म्हणजेच जे 8वीचे प्रश्न होते प्रिव्हियस इयर सारखे होते, तर सेम तशा टाईपचे प्रश्न 7वीला येणार आहेत. आणि ते प्रश्न कसे सोडवायचे, काय सोडवायचे ते आज आपल्याला बघायचंय. तर चला चालू करूया. तर बघा, हा 2026चा पेपर म्हणजे हा पेपर झालता 22 फेब्रुवारी 2026ला. सेम ह्याच पॅटर्नचा पेपर येऊ शकतो 26 एप्रिल 2026ला. तर ह्या पेपरची आणि अशा प्रश्नांची जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा. म्हणजे तुम्हाला काय होईल की अशा पद्धतीचाच पेपर येईल आणि तो तुम्हाला सोपा जाण्याची शक्यता वाढेल. तर बघा, हा इंग्लिश सेक्शन आहे आणि तुम्हाला जर हे पेपर डाउनलोड करायचे असतील प्रिव्हियस इयरचे सगळेच पेपर, तर युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूट ह्या ॲपवरती आपण 2017 ते 2026 पर्यंतचे सगळे पेपर अपलोड केलेले आहेत. तुम्ही तिथं जा आणि सगळे पेपर डाउनलोड करा, फ्रीमध्ये आहे. आणि जर एखाद्या विद्यार्थ्याला कोर्स लावायचा आहे आपला, तर कोर्स पण लावू शकता तुम्ही. मॅथ्स आणि IQ रिझनिंगचा कोर्स आहे, तुम्ही तो कोर्स घेऊ शकता आणि जास्तीत जास्त तुम्ही प्रॅक्टिस करा, तुम्हाला खूप फायदा होईल. आता बघा, सेक्शन 2 इंटेलिजंट टेस्ट हे दोन्ही लँग्वेजमध्ये बघणार आहोत आपण, मराठीमध्ये पण आणि इंग्लिशमध्ये पण. तर हे इंग्लिशचा प्रश्न आहे बघा. द रेशो बिटवीन द एजेस ऑफ सन अँड फादर टुडे इज 2:5. इफ आफ्टर 10 years द एज ऑफ फादर इज 6 times द एज ऑफ सन 10 years बिफोर फ्रॉम द प्रेझेंट एज, देन व्हॉट इज द प्रेझेंट एज ऑफ द सन. आता मराठीतला प्रश्न इंग्लिशचा प्रश्न सेमच असतो. ठीक आहे. आता आपला जो ऑडियन्स आहे, मॅक्सिमम 90% ऑडियन्स हा मराठी आहे. तर आपण मराठीत प्रश्न बघू. जे इंग्लिश मिडियमचे त्यांनी फक्त हे क्वेश्चन बघा, हे तुम्हाला आहेत, हे स्क्रीनशॉट घ्या आणि त्याचं मराठीमध्ये एक्सप्लेनेशन आहे, ते बघून घ्या. आता हा बघू आपण प्रश्न. प्रश्न क्रमांक 26. तर बघा, मुलगा व वडील यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 2:5 आहे. वडिलांचे 10 वर्षानंतरचे वय हे मुलाच्या 10 वर्षा पूर्वीच्या वयाच्या 6 पट असेल, तर मुलाचे आजचे वय किती? कसं काढायचं? बघा, हे तर लिहिला मी मुलगा आणि हे वडील, यांचे आजचे वय 2:5 पट आहे, म्हणजे 2x/5 आहे. आता वडिलांचे 10 वर्षानंतरचे वय, वडिलांचे 10 वर्षानंतरचे वय म्हणजे 5x+10, आणि मुलाचे 10 वर्षापूर्वीचे वय व मुलाच्या 10 वर्षाच्या पूर्वीचे वय म्हणजे 2x - 10 हे वयाच्या 6 पट असेल, म्हणजे 1/6 येईल. वडिलांचे वय 6 पट येईल. ठीक आहे. बरं, असं नसेल तर हे इक्वेशन सोडवलं की आपलं उत्तर येईल. जर हे नसेल समजलं तुम्हाला, तर मी दुसऱ्या पद्धतीने पण लिहून दाखवतो. ते बघा आता कसं लिहायचं. लिहिण्याचीच पद्धत आहे फक्त. इथं आपण मुलगा लिहिलं, इथं आपण वडील लिहिलं. आता मुलगा व वडील यांचं वयाचं गुणोत्तर 2:5 आहे, म्हणजे 2x आणि 5x आहे. आता वडिलांचे 10 वर्षानंतरचे वय, वडिलांचे 10 वर्षानंतरचे वय किती होईल? 5x+10. 10 वर्षापूर्वीच्या मुलाच्या 10 वर्षापूर्वीचे वय, ह्याचं काय येईल? 2x - 10. ह्याच्या हे किती पट आहे? 6 पट आहे, म्हणजे 5x+10 भागिले 2x - 10 किती असणार आहे? 6. मग अशी लिहिलं, पण तुम्हाला 6 पट कळली नसती, ही असं सोपं जाईल तुम्हाला. मग हे कसं येईल? 5x+10 बरोबर काय येईल? 2x - 10 ची 6 पट. आता सोडूया बघा. 5x+10 बरोबर 6 × 12x - 60. ते -60 इकडे येईल, 10 + 60 होईल आणि ही 12 - 5 होईल. 12x - 5x किती आलं? 7x. 7x ची किंमत 70. x ची किंमत किती आली? 70/7. x ची किंमत किती आली? x ची किंमत आली 10. मुलाचे वय किती आहे? मुलाचे वय 2x. 10 ची दुप्पट. किती आलं मुलाचं वय?
20 ऑप्शन नंबर 1 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. ठीक आहे. सेम ह्या टाईपच्या प्रश्नांची प्रॅक्टिस करा. मॅक्सिमम असे 4 ते 5 प्रश्न सोडवा. तुम्हाला नवीन जो पेपर येणार आहे त्याच्यामध्ये पण तुम्हाला असा पॅटर्न बघायला मिळेल. आता बघा, एका रांगेत आराध्याच्या पुढे जेवढी मुले आहेत त्याच्या 200 पट मुले मागे आहेत. म्हणजे इथं आराध्य आहे आणि तिच्या पुढे जेवढी मुले आहेत किती आहेत, 2x आहेत आणि मागे x. त्याच्या 203 पट मुले मागे उभी आहेत. समजा इथं x आहेत तर इथं किती 203x आहेत. त्या रांगेतील आराध्याचा शेवटून क्रमांक 25वा असल्यास, शेवटून क्रमांक 25वा म्हणजे इकडं किती मुलं आहेत, 24 आहेत आराध्याच्या मागे. म्हणजे 203x बरोबर किती आलं, 24. x ची किंमत किती आली, 24 गुणाकार 302. 2 ने भाग जाईल, 12 36. किती मुलं झाली, 36. x ची किंमत आली 36. तर हे 36, x ची किंमत 36, ही आराध्या 37 आणि हे 24. 36 अधिक 24 किती झालं, 60. 60 आणि 61 मुलं आहेत. रांगेत मुलं किती आहेत, 61 आहेत. मग मध्यभागी असणाऱ्या स्वराचा क्रमांक किती येईल, 61 अधिक 1/2. 62/2 म्हणजे 31वा क्रमांक येईल. ठीक आहे. एवढा सोपा प्रश्न आहे. आता पुढे बघा, प्रश्न क्रमांक 28. खाली एकाच गणाच्या वेगवेगळ्या स्थिती दर्शवलेल्या आहेत. त्याचे निरीक्षण करून त्या गणाचे कोणकोणते पृष्ठभाग समोरासमोर येणार नाहीत. तर काय बघा, इथं एफ आहे आणि इथं पण एफ आहे, ए ई आणि सी बी. म्हणजे एफच्या जवळ कोण येणार नाही, ए बी सी ई. एफच्या जवळ डी येणार नाही, म्हणजे एफच्या समोर समोर डी येणार नाही. पण एफच्या जवळ काय येईल, एफ बी. एफ बी हे जवळजवळचे पृष्ठभाग आहेत, हे समोर समोर येणार नाहीत. मग ठीक आहे. आणि एफ ला ऑपोजिट आलं डी, म्हणजेच एफ डी हे तर करेक्ट आलं. मग ह्या डी ला, डीच्या समोर बी येऊ शकतं का, नाही, कारण की डीच्या समोर तर एफ गेले. म्हणून उत्तर काय येईल, ऑप्शन 3 येईल. तर ही योग्य जोडी आहे. समोर समोर कोण येणार नाही, बी डी येणार नाही. ठीक आहे. डी ला काय येईल, डीच्या समोर एफ येईल, म्हणून डीच्या समोर बी येणार नाही. हे बघून घ्या. आता पुढे बघा, प्रश्न क्रमांक 29. आता हे जे आपल्याला 2 उत्तर काढायचे. तर काही सुतार गवंडी आहेत, काही सुतार हे गवंडी आहेत. सर्व गवंडी कुंभार आहेत. सर्व गवंडी कोण आहेत, कुंभार आहेत. काही कुंभार सुतार आहेत. आता काही कुंभार हे सुतार आहेत, हे योग्य आहे. सर्व सुतार कुंभार आहेत. सर्व सुतार कुंभार आहेत का, तर हे अयोग्य आहे. म्हणजे आपण काय म्हणू शकतो, अचूक. तर सी डी हे अचूक नाहीत, फक्त सी अचूक आहे आणि डी चूक आहे. म्हणजे उत्तर येईल पर्याय क्रमांक 2 आणि 3. आता प्रश्न क्रमांक 30 बघूया. आता हे इंग्लिश मध्ये बघून घ्या तुम्ही, सेमच आहे क्वेश्चन, फक्त मराठीत एक्सप्लेनेशन होईल. हे बघून घ्या. आता खालील आकृतीत एकूण किती चौकोन आहेत. आता ह्याच्यामध्ये आपण काय करूया, नाव देऊया, ए बी सी डी ई एफ जी. तर बघा, सिंगल त्रिकोण कोणता होतोय, सिंगल वाला, तर सिंगल वाला होतो ई. ई हा सिंगल आहे बघा, चौकोन, सॉरी हे चौकोन मोजायचे. सिंगल चौकोन होतो ई. अजून कोणता होतोय का सिंगल, तर बघा सगळे त्रिकोणच आहेत, त्याच्यामुळे सिंगल तर चौकोन होत नाही, फक्त ई आहे. त्याच्यानंतर ए आणि बी हे डबल वाले बघा, ए बी कसा होतोय बघा, एक बाजू, ही दुसरी, ही तिसरी, ही चौथी, 4 बाजू झाल्या. तर डबल वाला कोणता झाला, ए बी हा डबल वाला झाला. परत ए बी सी हा पण होतो बघा, एक, हा ए बी सी. पण डबल वाले पकडायचे, ए बी सी नंतर पकडूया आपण. बी सी नाही होतंय, ए बी नाही होत. परत ए डी होतो बघा, ए डी होतंय. हा, परत कोणता होतो, ए डी. हे बघा, 1
2 3 4 AD होतंय. ठीक आहे. अजून ए पासून कोणता होतोय का? ए पासून कोणता होतोय का बघा? नाही होतंय. मग पुढे बघा डीई होतो. डीई एक त्रिकोण होतो, चौकोन होतो. त्यानंतर डी नंतर काय होतंय बघा, डी पासून हा आहे का अजून कोणता पकडून? नाही होतंय. परत ई, ई पासून तर बघितला आपण डीई, ई सेपरेट पण बघितला. त्यानंतर दोन वाले कोणते होत आहेत का? हा एफ जी होतो. एफ जी इथं बघा 1 2 3 4. ठीक आहे. तर एफ जी हा एक त्रिकोण होतो. एफ जी नंतर पुढे आपण बघूया चौकोन होतो, सॉरी एफ जी चौकोन होतो. त्यानंतर दोन वाले संपले. मग आता तीन वाले बघा, ए बी सी होते, ए बी सी होतो. अजून तीन वाले कोणते होतात का? तर ई एफ जी एक होतोय, 1 2 3 4 5 6 7. ई एफ जी एक होतो. अजून कोणता होतोय? अजून चार वाले बघा, डी ई एफ जी होतोय, डी ई एफ जी. हे चार वाले झाले. अजून बघा पाच वाला होतोय कोणता? 1 2 3 पाच वाले नाही होते. आता सगळा वाला ए बी सी डी ई एफ जी, म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 9. अजून एक होतो, जवळपास 10 चौकोन तयार होतात. पण याच उत्तर चुकीच दिलेलं आहे, ते दिले 7. मग त्यांनी काय केले असावं बघून घ्या, की त्यांनी हा चौकोन पकडलाच नाही. पण हा चौकोन येतोय नियमाने, हा चौकोन आहे, परत त्यांनी हा चौकोन पकडलेला नाही. हे 2 आणि अजून एक चौकोन हा वाला, असे हे 3 चौकोन त्यांनी मोजलेच नाहीत. हे 3 चौकोन न मोजल्यामुळं त्यांचं उत्तर आले 7. पण ह्याचं उत्तर करेक्ट येतं, ह्याचं उत्तर येतं 10. ह्याचं करेक्ट उत्तर येतं 10, जे ऑप्शन मध्ये नाही. हा प्रश्न कॅन्सल झाला पाहिजे किंवा याचे प्रश्नाचे उत्तर सर्व विद्यार्थ्यांना मिळाले पाहिजेत, कारण की हे चुकीचा प्रश्न आहे, म्हणजे चुकीचे पर्याय आहेत याच्यामध्ये. आता पुढे बघा, चौकटीच्या संख्यांच्या मांडणीचे सूत्र ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या ओळखा. कसं काढायचं? आता लॉजिक जर बघितलं, ह्याच्यात काही लॉजिक दिसत नाही. मग कडच्या अंक संख्यांची बेरीज बघा. 13 आणि 15 किती झालं? 28. 28 आणि 14 42. 42 अधिक 17 59. म्हणजे ह्यांची बेरीज केली सगळ्याची, ती आली 59. आता ह्याची बेरीज करा, हे 30. 30 अधिक 13 43. वजाबाकी केली, उत्तर आलं 16. पर्याय क्रमांक 1 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. आता पुढे बघा, मनोरा आहे आणि हे मनोऱ्यावरचे प्रश्न. आता मनोऱ्यावरचे इंग्लिशमध्ये असो किंवा मराठीत असो, प्रश्न काय असणार आहे? सेमच असणार आहे. ए एफ एक्स आर एच के, ए एफ एक्स आर एच के. याला काय बघायचंय? पीसी क्यू, पीसी क्यू. दोन उत्तर आहेत. आता ए एफ एक्स याला काय दिले? आर एच के. उलट आहे. ह्याची डायरेक्शन बघा आणि ह्याची डायरेक्शन बघा. ठीक आहे. पीसी क्यू कुठे गेला? पीसी क्यू ह्याची डायरेक्शन असे, सॉरी हा, मग उलट्या डायरेक्शन मध्ये असा येईल ई व्ही बी. आहे का बघा? पर्याय आहे. 33चं 3 आहे. आणि पहिला पण पर्याय बघू, एक्स एफ डब्ल्यू, एक्स पुढे एक्स एफ, हा इथं पण हा पण होतोय बघा सेम तशा पद्धतीने. तर हे दोन उत्तर येतात, ऑप्शन 1 आणि ऑप्शन 3. आता इथून पुढे फक्त एकच ऑप्शन असणार आहे, त्याच्यामुळे अजून सोपं झालंय. टीजीएन एफ आय बी. याच्यासाठी काय? बीएसजे. टीजीएन कुठे गेलं? टी बघा, हे आहे टी जी एन. टीजीएन ला काय येतं? एफ आय बी. ठीक आहे, बरोबर आहे.
आता BSJ, BSJ याला काय येईल? सेम त्याच्या ऑपोजिट मधून येईल. ठीक आहे, तर हे जे आहे, जेच्या पुढचं काय, हे CDW असं येऊ शकतं, आहे का इथं? नाही. मग जे पर्यायावरून आहे ते जाऊ आपण WFD. पहिला पर्याय बघू 34चा, WFD. WF कुठे गेलं? हा, WF आणि D हे नाही होत, हे नाही होते. दुसरं बघा, WNG, WNG हे उलट इकडे नाही होणार आहे, त्याच्याकडे जायला पाहिजे. म्हणजे जर आपण W पासून धरलं, WPY असं बनू शकतं. WPY पर्याय 4 हे असेल. ठीक आहे, आता इंग्लिशमध्ये सोडवण्यापेक्षा मराठीमध्ये सोडवण्यापेक्षा हा प्रश्न इंग्लिशमध्ये लगेच सुटला असता. जर विद्यार्थ्यांनी तो इंग्लिशमध्ये ट्राय केला असता तर तुम्हाला लगेच सोपा गेला असता मराठीपेक्षा. आता ते मराठीत आहे, मराठीमध्ये पण सोडून बघू आपण. तर बघा, हे ते प्रश्न आहेत 35 ते 36 नंबरचे. बघा काय आहे. पहिला आहे विसर, व अधिक ई अधिक स अधिक र ला काय 2 4 5 7 असा नंबर आहे. तर स अधिक आ अधिक ग अधिक र याच्यासाठी काय आहे? 5 8 3 4. न अधिक ई अधिक व अधिक आ अधिक स काय आलं? 7 6 3 4 2. परत न अधिक आ अधिक र अधिक र, तर किती आलं? 9 3 5 6. आता पहिल्या दोन मध्ये कॉमन काय दिसते बघा? स आणि र कॉमन आहे. मग ह्याच्यात काय कॉमन आहे? अक्षर बघा, 5 आहे आणि 5 कॉमन आहे आणि 4 कॉमन आहे. अजून बघा, स कुठं कॉमन आहे? स इथं कॉमन आहे. स साठी काय आलं? 4. मग स साठी काय आलंय बघा? स साठी आलं 4. म्हणजे स साठी 4 आपण कॅन्सल करूया सगळीकडचं. स साठी आलं 4. आता पुढे बघा, र साठी काय आलंय? 5. र साठी आलं 5. सगळीकडचं र आणि 5 कॅन्सल करून घेऊया. र आणि 5 कॅन्सल केलं म्हणजे होतं सोपं आपल्याला. आता बघा, इथे आ आणि इथे पण, किंवा पहिल्या आणि तिसऱ्यामध्ये व आहे. व साठी काय आलं? 7. व साठी काय आलं? 7. व साठी 7 कॅन्सल करा. मग ई साठी आलं 2. 2 कॅन्सल करा आणि ई पण कॅन्सल करा. व पण कॅन्सल झालं. आता आ 3 ठिकाणी. आ साठी काय येईल बघा? 3च येईल. आ साठी काय आलंय? 3. हे आ गेलं, हे 3 3 हे 3. मग राहतं काय? न साठी काय आलं? न साठी 6 आणि र साठी आलं 9. ठीक आहे, र साठी आलं 9. आता बघा, निळा कसं येईल? न अधिक ई अधिक अधिक आ असं येईल. न साठी काय आहे बघा? न साठी आहे 6. ई साठी काय आहे? ई साठी 2. र साठी काय आहे? 9. आणि आ साठी काय आहे? 3. 6 2 9 3. ऑप्शन 2. 35चं उत्तर काय आहे? ऑप्शन 2. आता 36 बघा, दिलेल्या पर्यायातील कोणत्या सांकेतिक अर्थापासून अर्थपूर्ण शब्द तयार होत नाही म्हणले. आता 4 5 आणि 9 सरळ शब्द तयार झालाय हा. पुढे 7 3 4. 7 ला काय आलं? व. 3 ला काय आलं? आ. आणि 4 ला काय आलं? स. वास होतो तयार. त्याच्यानंतर 6 साठी काय आलंय? न. 3 साठी काय आलंय? आ. आणि 7 साठी काय आलंय? व. नाव होतोय नाव. त्यानंतर 7 साठी व. 4 ला काय आहे बघा? स. आणि 9 ला काय आहे? र. वसळ नावाचा शब्द नसतो,
पर्याय क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. पुढील प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 37. एका सांकेतिक भाषेत टीमला UDCK, स्टॉपला TSQN, बॉनला CNTL असे लिहितात. तर FIL ला काय? आता बघा, हा आपण एका पुढे एक लिहूया म्हणजे आपल्याला समजेल. TEAM ला UDCK, त्याचा क्रमांक किती आहे? टीचा 20, हा 21, हा 5, हा 4, हा 1, हा 3, हा किती आहे बघा? यम असतो 13वा, के असतो 11वा. वरती बघूया क्रमांक आपण कितीच क्रमांक दिले असतील. हा बघा, क्लॅरिटी वाढवली तर तुम्हाला पण प्रश्न दिसेल, तरी मी साईडला लिहितो. TEAM साठी काय आहे? UDCK. एकावरून सिक्वेन्स लागतोय. हा किती आहे? 20वा आहे आणि हा 21वा. E 5वा, D 4था, हा पहिला, हा 3रा. M कितवा आहे? M 13वा आहे आणि K कितवा आहे? 11वा. मग इथं काय केलंय? एक मिसळ आहे. इथं अधिक 1 आहे, पहिल्यामध्ये अधिक 1 आहे, दुसऱ्यामध्ये वजा 1 आहे, तिसऱ्यामध्ये अधिक 2 आहे, चौथ्यामध्ये वजा 2 आहे. अधिक 1 वजा 1, अधिक 2 वजा 2. आता फाईल FILE काय होईल? अधिक 1. F च्या पुढचा अक्षर G, I च्या आधीचा अक्षर H, L नंतरचे दोन अक्षर N आणि E च्या आधीचे दोन अक्षर C, GHNC. ऑप्शन 2 37चं उत्तर येईल. पुढील प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 38. आता ह्या आकृत्या दिलेल्या आहेत आणि हे इंग्लिश मधला प्रश्न, ते पण बघून घ्या तुम्ही, म्हणजे आपल्याला मराठीत त्याचं एक्सप्लेनेशन करता येईल. हे असे आरशातील प्रतिमा विचारले आणि आरशात काय होत असतं? उजवी बाजू डावीकडे होत असते आणि डावी बाजू उजवीकडे. ठीक आहे. उलट होत असतं का? उलट होत नसतं. इलिमिनेशन मेथड वापरायची, लगेच येतं. ह्या त्रिकोणाकृतीच राहते म्हणजे ही आकृती कॅन्सल होईल, म्हणजे दोन आकृत्या कॅन्सल झाल्या. आता बघा, ह्याची दिशा इकडे आहे, मग त्याची विरुद्ध दिशा इकडे येईल. ऑप्शन 4 येईल. ऑप्शन 2 इलिमिनेट होईल. काहीच लागत नाही, इलिमिनेशन मेथड वापरा, लगेच उत्तर येतं. आता पुढे बघा, ए कोणत्या साईडला आहे? उजव्या साईडला. ते कुठे जाईल? सॉरी, डाव्या साईडला. ते उजव्या साईडला जाईल. म्हणजे आहे तसंच राहील का? नाही राहणार. उलट होईल का? उलट पण नाही होणार. म्हणजे ह्यामधलं आणि ह्यामधलं उत्तर आहे. आता जे एस आहे, एस कसं दिसतंय? दोन्हीकडे सेम दिसतंय. ए कसं दिसतंय? ए पण सेम दिसतंय. मग सगळ्यात सोपं काय? हे कुठं जाईल? हे वरचा भाग इकडं जाईल. तो कुठं जाईल? इथं. पहिले चौथ्यात दिसतंय का? नाही. ऑप्शन काय येईल? 39चं 1. खूप सोपं आहे. 40 नंबर बघा. एका वर्तुळाकार 8 मुले वर्तुळ केंद्राकडे तोंड करून समान अंतरावर उभी आहेत. वर्तुळ काढून घ्या. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. हे 8 मुलं आहेत. उत्तरेकडे तोंड करून उभी असणाऱ्या राणीच्या, आता इथं राणी उत्तरेकडे तोंड आहे म्हणजे वरती तोंड आहे. उत्तरेकडे तोंड करून उभी असणाऱ्या राणीच्या उजव्या बाजूला उभा असलेला प्रेम वीरच्या समोर आहे. तिथं वीर आहे, वीरच्या समोर आहे. सई राजच्या समोर असून तिच्या उजव्या बाजूला शिल्पी उभे आहे. वीरच्या डाव्या बाजूला उभा असलेला यश वीरच्या डाव्या बाजूला, आता ही वीर आहे, वीरची डावी बाजू म्हणजे इकडे आली. ठीक आहे. आता वीरच्या डाव्या बाजूला कोण उभा आहे? वीरच्या डाव्या बाजूला उभी असलेला यश हा निशाच्या उजव्या बाजूला उभा आहे. निशा इथे येईल. निशाच्या उजव्या बाजूला आहे. आता निशा इथपर्यंत आलो आपण. आता पुढे बघा, जे आपलं स्टेटमेंट होतं मधलं, सई राजच्या समोर असून तिच्या उजव्या बाजूला शिल्पी उभा आहे. तर आता इथं सई राजच्या समोर आहे आणि तिच्या उजव्या बाजूला शिल्पी उभा आहे. आता हे जी उजवी बाजू इकडे येईल, इथे येईल शिल्पी आणि इथं काय येईल? शिल्पीच्या जवळ सई राजच्या समोर उभा आहे, तर राज येईल, इथं सई येईल आणि सईच्या उजव्या हाताला काय येईल? शिल्पी येईल. अशी आकृती तयार होईल. बरोबर. तर निशाच्या उजव्या बाजूला उभा आहे. तर आता पुढील पैकी एकमेकांच्या शेजारी कोण आहेत? तर पहिलं वीर आणि राज एकमेकांच्या शेजारी आहेत का? नाहीत. पहिला पर्याय कॅन्सल झाला. 2 नंबर बघा, शिल्पा व प्रेम
किंवा शिल्पी. शिल्पी आणि प्रेम हे एकमेकांच्या जवळ नाहीत, म्हणजेच कोण जवळ आहे? सई आणि वीर आहेत. आहेत. निशा व राज, निशा व राज हे एकमेकांच्या जवळ आहेत. म्हणजे पर्याय क्रमांक 3 व 4 उत्तर येईल. शिल्पाची तोंड कोणत्या दिशेला आहे? आता हिकडची ही दिशा कोणती असती? ईशान्य. ठीक आहे, 41चं उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 2. आता पुढील प्रश्न बघा. आता हे काय मराठीवाल्यांसाठी आणि इंग्लिशवाल्यांसाठी दोन्हीकडे सेमच प्रश्न आहे. प्रश्नचिन्हाच्या जागी आपल्याला हे काढायचंय, संख्या काढायची. मग बघा कसं येतं. आता इथं काय दिसतंय आपण बघूया. बघा आता इथं गट कसे केलेत, तर इथं आपण हा वाला गट बघू. हा वाला जास्त नको, फक्त एकच इथं आपण लॉजिक लावण्याचा प्रयत्न करू. तर बघा कसं येईल. 24 मधून 21 गेलं, काय आलं? 3. आणि 24 आणि 21, तर 24 आणि 21 ची बेरीज बघूया आपण किती येते, किंवा ह्यांची वजाबाकी आली तर ती आली 3. मग इथं होतंय का तसं? 35 आणि 16 ची वजाबाकी आली 19. बघा ठीक आहे, ह्या ग्रुपमध्ये हिथूनच्या ही सगळं करण्यापेक्षा आपण हिथूनच मार्क करू असं. हा, खाली यांची वजाबाकी इथे 19. त्यानंतर बघा कोणता ग्रुप होईल? हा वाला आणि हा वाला. आता 32 आणि 14 ची वजाबाकी 18 आले. मग कोणत्या दोन संख्येची वजाबाकी? आता किती याकडे एक संख्या आहे, तिथं 12 येईल. किती वजाबाकी किती यायला पाहिजे? 12 यायला पाहिजे. तर 42 चं उत्तर काय येते? 30. 30 आणि 18 ची वजाबाकी येते 12. बरं, दुसरं लॉजिक काय येईल? दुसरं लॉजिक बघा, 14 आणि 24 ह्यांची बेरीज किती आली? 38. आणि ह्या 19 ची दुप्पट काय आली? 38. 21 आणि 35 ह्यांची बेरीज आली 56. 28 ची दुप्पट आली 56. त्यानंतर 16. आता खालच्या संख्या बघू आपण. ह्या दोघांची बेरीज किती आली? 50. 25 ची दुप्पट किती आली? 50. आणि त्यानंतर 16 आणि कोणत्या संख्येची बेरीज ही 23 च्या दुप्पट असेल? 23 ची दुप्पट असते 46. 46 वजा 16 काय आलं उत्तर? 30. ऑप्शन नंबर 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. आता पुढे बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 43. 10 फेब्रुवारी 2010 रोजी मंगळवारी जन्मलेल्या ईशानचा 5वा वाढदिवस असणाऱ्या सालातील महाराष्ट्र दिन असणाऱ्या महिन्यात कोणता वार 5 वेळा येणार नाही असं म्हणलंय. म्हणजे आपल्याला काय काढावं लागेल? महाराष्ट्र दिन कोणत्या दिवशी असतो? तर तो असतो 1 मे रोजी. म्हणजे 1 मे. आता मे महिन्यात किती दिवस असतात? 31. तर 31 दिवस ज्या महिन्यामध्ये असतात त्या महिन्यामध्ये आपल्याला पहिला, दुसरा आणि तिसरा वार किती वेळा येतो? 1 मे, 2 मे आणि 3 मे चे वार आपल्याला येणार 5 वेळा. ठीक आहे, म्हणजे 1 मे, 2 मे, 3 मे सोडून 4, 5, 6, 7 तारखेचे वार आपल्याला बघायचे. ते आपलं उत्तर असणार. तर बघा, 10 फेब्रुवारी 2010 ला जन्म आहे, ईशानचा जन्म आहे. मग 2011 ला कोणता वार? 2011 ला पहिला बर्थडे असेल, पहिला. 2012, 2013, 2014 हा दुसरा, हा तिसरा, हा चौथा आणि 2015 ला 5वा वाढदिवस असेल. ठीक आहे, तर बघा मंगळवारी जन्म आहे, तर 2011 ला कोणता वार येईल? बुधवार. 12 ला गुरुवार. आता 12 तारखेला गुरुवार का असेल? तर 10 फेब ही तारीख आहे, 29 फेब अजून आपण मोजलेली नाही. मग 2013 ला असेल शनिवार, येथे रविवार आणि येथे सोमवार. म्हणजेच आपण असं म्हणू शकतो की 10 फेब 2010 ला सोमवार आहे. मग आपल्याला काढायचंय की फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे. 1 मे ची तारीख कशी काढणार? आता बघा, 10 तारखेला 10 दिवस झालेत फेबचे, राहिले किती दिवस? 28 दिवस असतात, म्हणजे 18 दिवस राहिले. मार्च महिन्यात 31 दिवस, एप्रिल महिन्यामध्ये 30 दिवस आणि मेचा 1 दिवस. बेरीज करून घ्या. आता बघा, 31 आणि 1 32, 32 अधिक 18 50, 50 आणि 30 80.
80 दिवस नंतर, 80 दिवस नंतरचा म्हणजेच आपण काय म्हणू शकतो, म्हणजेच आपण म्हणू शकतो की 80ला आपण 7ने भागू. बघा किती येतं, 11×7=77, शिल्लक राहिलं 3. 3 दिवस नंतरचा वार. मग आता सोमवार नंतर 3 दिवस कोणता येणार, मंगळवार, बुधवार आणि गुरुवार. म्हणजे 1 मेला आला गुरुवार, 2 मेला आला शुक्रवार, 3 मेला आला शनिवार. म्हणजे कोणता वार 5 वेळा येणार नाही, तर तो असेल रविवार. पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. आता पुढील प्रश्न बघूया, प्रश्न क्रमांक 44. लेखक डॉक्टर प्राध्यापक यांसाठीची योग्य वेन आकृती पर्यायातून निवडा. आता जो डॉक्टर आहे तो एमबीबीएस कॉलेजचा प्राध्यापक पण असू शकतो आणि त्या डॉक्टरने पुस्तक पण लिहिलेलं असू शकतं. म्हणजे हा एकच व्यक्ती आहे का अनेक व्यक्ती हे आपण कन्फर्म सांगू शकत नाही. आणि प्रोफेशन वाईज बघितलं तर हे तिघं एकही असू शकतात. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर येते. आता प्रश्न क्रमांक 45 बघा. नेमबाजीच्या स्पर्धेत प्रत्येक खेळाडूस 20 नेम मारण्यासाठी संधी दिली जाते. अचूक नेम मारल्यास 5 गुण मिळतात. म्हणजे 20 नेम मारतोय आणि एका नेमासाठी 5 गुण, म्हणजे 100 गुणाची परीक्षा आहे. परीक्षा किती मार्काची, 100 मार्कची. चुकल्यास 2 गुण कमी होतात. आता समजा एक चुकला तर 5 गुण पण मिळणार नाहीत, प्लस 2 गुण कमी होतात. म्हणजे एक चुकला की काय होतंय, 7 गुण कमी होतात. किती गुण कमी होतात, 7 गुण. विहानने त्या स्पर्धेत सर्व प्रयत्नात 65 गुण मिळवले. आता किती गुण मिळवले, 65 गुण. म्हणजे 100 वजा 65, 35 गुण काय झाले, 35 गुण कमी झाले. 35 गुण झाले कमी. आता एक प्रश्न चुकला की किती गुण कमी होत आहेत, 7. 35 गुण कमी झाले म्हणजे 35/7 काय, 35/7 म्हणजे 5 प्रश्न काय झालेले, 5 प्रश्न चुकले आहेत. 5 प्रश्न चुकलेत. एकूण प्रश्न किती आहेत, 20, किंवा एकूण नेम किती आहेत, 20. मग 20 नियमामधले 5 नेम चुकले म्हणजे किती नेम चुकाले, पर्याय क्रमांक 1 15 आपल्या प्रश्नाचे उत्तर दिले. आता पुढे बघूया आपण. आता हे इंग्लिश मधल्या काय डायग्राम असू दे किंवा मराठीमध्ये डायग्राम तर काय असणार, सेम असणार आहे, तिथे काय अडचण येणार नाही. आता पाण्यातील प्रतिबिंब म्हणले. आता पाण्यात काय होतं, खालची बाजू वरी आणि वरची बाजू खाली, हे लक्षात घ्या. आणि डायरेक्शन चेंज होती का, तर डायरेक्शन चेंज होत नाही. उजव्या साईडलाच राहतं. म्हणजे हा जो बाण आहे तो ह्याच साईडला राहील, तिकडे जाणार नाही. म्हणजे पहिली आकृती इलिमिनेट झाली, दुसरी आकृती इलिमिनेट झाली. आता 3 आणि 4 मध्ये उत्तर येईल. आता इथं मध्ये सर्कल आहे, म्हणजे हे सर्कलला सर्कल राहील का, राहील, ते गायब नाही होणार. म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. म्हणजे आपण म्हणू शकतो की इलिमिनेशन मेथडने अशा प्रश्नांची उत्तरे सहज येतात. आता पुढचा प्रश्न बघूया आपण, प्रश्न क्रमांक 47. बघा, ही जर मी आकृती अशी पूर्ण केली तर अशा टाईप शेप येईल आणि इथं त्रिकोण येईल. असं चौकोन येणार नाही, खालच्या बाजूला येणार नाही. मग राहिलं हे आणि हे. ह्याच्यामध्ये आता रेष बघा, अशी रेष आहे, म्हणजे ही रेष इथं जाऊन टेकत नाही. म्हणजे 3 पण चुकलं. पर्याय क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. आता प्रश्न क्रमांक 48. 48 मध्ये 2 पर्याय योग्य आहेत. बघा, प्रश्नामध्ये लपलेली आकृती कोणती, तर पहिली बघूया. बघा, ही डायग्राम अशी अशी पण ही अशी इथं आलो आपण, पण इथून अशी आडवी रेषच नाही, इथं आहे का, नाही. त्याच्यामुळे पहिली आकृती गेली. आता इथं बघा, हे आहे, तिथपर्यंत आलो आणि हा वर्तुळ, म्हणजे ही आकृती आहे लपलेली, आपण म्हणू शकतो. आता ह्या 2 जर आकृत्या बघितल्या तर ह्या 2 आकृत्यामध्ये ही वरचा भाग, इथं वरती भाग नाही, हाच भाग सेम भाग आहे. बघा, तो कुठे खाली, इथं बघा खाली. म्हणजे पर्याय 4 पण एलिमिनेट झाला. 48चं उत्तर येतंय 2 आणि 3. सॉरी, 48चं उत्तर आपण रिचेक करूया. ही जी आकृती आहे ही एकदम अशी चिटकलेली नाही, इथं एकदम कोपऱ्यात चिटकली नाही, म्हणजे ती एलिमिनेट झाली. आणि ही लपलेली आकृती बघा, अशी डायग्राम आलेली आहे, हे वर्तुळ पण आलेलं आहे येथे, आणि
हा पण भाग दिसत आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. प्रश्न क्रमांक 49. 49चं काय उत्तर येते बघा. बघा, हा भाग दुमडला होता आणि उलगडलाय. आता उलगडल्यानंतर तो किती ठिकाणी दिसेल? 4 ठिकाणी दिसेल. मग हा भाग इथे दिसेल असा. असा आडवा तर येणार नाही. म्हणजे 49 पर्याय 1 कॅन्सल झाला, पर्याय 4 कॅन्सल झाला. आता इथं काय होईल? इथं असं चौकोन तयार होईल. म्हणजे त्रिकोण कॅन्सल झाला, एकच ऑप्शन जाते पर्याय क्रमांक 3. तर इलिमिनेशन मेथड सगळ्यात इझी जाते आकृत्यांच्या प्रश्नासाठी. आता प्रश्न क्रमांक 50 बघूया आपण. प्रश्न आकृतीमधील वर्तुळाकार कागदावरील काळा भाग कापून कागदाला घातलेल्या घड्या दर्शवलेल्या आहेत. शेवटची घडी उलगडल्यावर हा कागद कोणत्या पर्यायातील आकृतीप्रमाणे दिसेल? आता बघा, ही घडी अशी इथं घातली म्हणजे हा भाग किती वेळा येईल? हा भाग येईल 4 वेळा. हा भाग आपल्याला 4 वेळा दिसेल. म्हणजे पर्याय 3 तर जागेवर एलिमिनेट झाला. ठीक आहे. आता हा जो भाग आहे, एकच घडी आणि ही उलगडली म्हणजे हा भाग 2 वेळा दिसेल आपल्याला. असा 2 वेळाच दिसेल. आणि तो कुठे दिसेल? कोपऱ्या कोपऱ्यात दिसेल. म्हणजे पर्याय 4 पण एलिमिनेट झाला. ठीक आहे. 1 आणि 2 मध्ये उत्तर असेल. आणि इथं जर आपण बघितलं, हा सर्कल स्टार्टिंगला होता, त्या सर्कलची पोझिशन चेंज होणार नाही, तो आतमध्ये नाही येणार. म्हणून 50चं उत्तर आलं ऑप्शन नंबर 1. तर अशा पद्धतीने आपण पहिल्या 25 प्रश्नांचं विश्लेषण घेतलेलं आहे. पुढील लेक्चरमध्ये आपण पुढचे 25 प्रश्नांचं विश्लेषण घेऊ. तर हा व्हिडिओ कसा वाटतोय हे मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा. तुम्ही कोणत्या गावातून, कोणत्या शाळेतून हा व्हिडिओ पाहताय हे कमेंट सेक्शन मध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.